अरे ह्या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले, 3 लाख रुपये काय सांगितलं, 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा. इथं म्हणजे आयटच झाली आता एकदम. थोडी दादागिरी काय काय बोलतात ते म्हणजे आहे झाली. नंबर किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 ते 3. त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहे, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची. त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली. अहो साहेब, एकच प्रकार नाही, काही घटना घडू द्या, गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले. गाव आहे का काय लाभ या गावामध्ये? या गावात पोलिसांचीच भीती आता. तो दरोडेखोर बाजूलाच राहिले, इथं पोलिस दरोडे. या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी, तिथं व्यवसाय जायचं. तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे, तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय? इंडिया के वक्त न्यूज चैनल में आपका स्वागत है। चालीसगांव शहर के एमएलए मंगेश दादा चौहान किस तरीके से कार्रवाई करते हैं, अपने बिल के ऊपर रहकर और एमएलए का पावर दिखाने की कोशिश करते हैं गवर्नमेंट सर्वेंट को। पुलिस डिपार्टमेंट के सामने ही और पुलिस डिपार्टमेंट के पीआई साहब को खड़े होकर उन्होंने वार्निंग दी कि आपके 100 मीटर के ऊपर क्या होटल के अंदर क्या हो रहा है, ये सारे बातें उन्होंने बताने की कोशिश की। और पीआई साहब ने उनको ये बात करने की कोशिश की कि हाँ, उस पर जरूर कार्रवाई करेंगे। और 1,20,000 के लगभग कुछ रिश्वत लेने के आरोपी भी एक पुलिस डिपार्टमेंट को गिरफ्तार कर दिया गया वहां पर मुझे एक बात बताइए, चालीसगांव शहर के अंदर कब तक ऐसी कार्रवाई होती रहेगी? आप एक सोचिए, कई दादा चालीसगांव शहर में पैदा हुए और कई दादा डूब गए, ये आपको सबको पता है। किस तरीके से काम किया जाता है, किसको अगर सीखना है तो मंगेश दादा से सीख सकते हो आप। चालीसगांव में बोलो या मालेगांव में बोलो या बड़गांव में बोलो, कई जगह पे एमएलए मौजूद है, पर आप नेट पे अगर सर्च करके देखेंगे सबसे अच्छे एमएलए का काम किस तरीके से लगता है मुझे, वो है मंगेश दादा चौहान। मैं किसी की झूठी तारीफ नहीं करता हूँ, काम के बदौलत के ऊपर ही बताने की कोशिश करता हूँ किस तरीके से काम किया जा सकता है। चालीसगांव शहर में अनेक एमएलए होकर गए और कई दादा होकर गुजर गए और कई दादा तो चले भी गए। ऐसे ही मैं एक बात बताना चाहूंगा आपको, आने वाले कुछ ही दिनों में चुनाव भी है, आपको किसको सपोर्ट करना है, मंगेश दादा चौहान को या फिर अनेक नेता भी खड़े होने वाले उनके लिए। पर मैं खास करके उस बातों को बताने की कोशिश इस बात से करूंगा कि जिस तरीके से कार्रवाई की जा रही है गवर्नमेंट के कर्मचारियों को ऊपर, आज तक किसी भी एमएलए ने इस तरीके से काम करने की कोशिश भी नहीं की है, क्योंकि कर्मचारियों को ऐसा लगता है कि डिपार्टमेंट को हम ही सबसे बड़े दादा है और हम जो बोलेंगे वही होगा। इस तरीके से खन्ने का जो गुनाह दाखिल हुआ है पुलिस डिपार्टमेंट के ऊपर, एक अधिकारी के ऊपर, वो आप देखने के काबिल रहेंगे। और पूरी वीडियो देखो आप, चालीसगांव शहर से किस तरीके से कार्यक्रम किया जाता है, तिरंगा रैली कल हुई और उसके बाद तुरंत बताने का एक्शन लेने का काम शुरू हो चुका है और कर्मचारी को पुलिस डिपार्टमेंट का जो अधिकारी था उसको गिरफ्तार भी कर लिया गया है, ऐसे मंगेश दादा चौहान की जबानी है। आइए पूरा वीडियो देखते हैं किस तरीके से कार्रवाई की गई है चालीसगांव शहर के अंदर और क्या काम हो रहा है। आने वाले वक्त के ऊपर आपको हर एक वक्त की न्यूज दी जाएगी। इंडिया का वक्त न्यूज चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर जरूर कीजिए। पूरा वीडियो देखिए, कमेंट में जरूर बताइए किस तरीके से काम किया जा सकता है चालीसगांव शहर के अंदर। अर्धा तासातच द्या पैसे, आताच द्या, लगेच दे असं 1714 अजय पाटील अजून कोण होतं रे? त्यांच्यासोबत ते होते ना, ते तुमच्या कार्यालयात डिवाइस कार्यालयात ते आमच्या कार्यालयात त्यांनी बोलवलं तुम्हाला, त्याला विचारा तुम्ही विचारू. अरे अजय, ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं होतं का? स्वप्नील राखुंडे, यशोदीप टायपिंग, कोणी सांगितलं बोलवलं तुम्हाला? भाऊसाहेबांनी बोलवलं. अच्छा, आणि मग काय केलं पुढं? पुढं काय केलं? अरे पोचतो नाही तुम्ही, पुढं काय केलं ते सांगा पहिलं मला. तपासात आपल्याकडे नाही तपास. मला माहिती कोणाकडे तपास. तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्याच्याकडनं खंडणी वसूल झालेली आहे, त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहे, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची. स्टेटमेंट चला घ्या, स्टेटमेंट चला करा पटापट टाईप चालू कर. बस बस आणि किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 ते 3. अजून कोणी होतं का? चला घ्या, दोघांचे नाव तुमच्या पोलिसांचं नाव घ्या साहेब.
साहेब मी तुम्हाला सांगितलं हे सगळं मला नाहीच माहित नाही. त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली. कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले वाचले त्या दिवशी. सर ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला. काल त्या केसमध्ये कोणी 1,20,000 रुपये घेतले त्या ह्याच्यात आपल्या रेप ते आहे ना अट्रॉसिटी घेतले त्या याच्यात टायपिंग वाल्याकडे. कोण होते तो सगळे साहेब स्वतः निर्यातीकडनं नाही आरोपीकडनं नाही दुसराच माणूस आहे क्लासला पोराला आहे त्याच्याकडनं या सगळं बाकी बाहेर तो काय करणार पैसा दिला ना 5 लाख रुपये मागितले तो माणूस रडायचं बाकी म्हणून थांबलं म्हणे चल आता चल उचल तुमचं बोलणं करू शकतो सर असं नाही साहेब एकच प्रकार नाही. काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले. गाव आहे का काय लाभ या गावामध्ये? नाही असं अहो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. मी कधी असं विधान बोलवलं लावलं त्यांना फोन दिले आपल्या त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी. नितीन पाटील साहेब स्वतः हे घेऊन टाकलं खबर घेऊन टाकू ते या गावात पोलिसांचीच भीती आता. तो दरोडे खोर बाजूलाच राहिले इथं पोलिसात दरोडे. अरे ह्या पोराने पैसे आणले ना काल 1,20,000 रुपये देणार. त्या मित्रांनी पैसे जमवले. तो माझा क्लासमेट आहे हे माहिती असून म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या. नाही काल नाही का रे त्यांनी केला ना खाली कोणाला तरी फोन त्यांचं जवळचं नातेवाईक किंवा कोणी म्हणून. राजू भाऊ तुमच्याकडे 5 लाख रुपये कोणी मागितले होते? नाही बोला ना बोला. काही काही मी आहे तुम्ही कशी चिंता करता? किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात? त्याला या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी. हे सगळ्या पोलिसांना आपल्या इथून हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना सांगितलं. अहो तर अवघा कुठली साहेब मला काय तिथं काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची. आणि काय झालं 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती दिले? ठीक आहे तुम्ही यावर 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी. अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगडीत पडणार नाही. इथं व्यापाऱ्यांना एकदम माझी पारदर्शक मी पाहतो ना पारदर्शक काम. काय बोलतात तुम्ही? प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर. हे नाही सण होणार या गावात. आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात. इथं वेश्या व्यवसाय चालतो. काल माझ्या घरी महिला आल्या. मी कालपासून या विषयावर परेशान आहे. मी डीजी मॅडमांची भेट घेतली. मी काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी. तिथं वेसला झालं तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे. तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही? आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला त्या बाईला फोन आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे. बरोबर झाला पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले जोडाल तुम्ही त्यांना कसं काय प्रॉब्लेम आहे? नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष 18 वर्षाचे पुरुष स्त्री आहेत आपण त्यांना कारवाई नाही करू शकत. कोण म्हणे नाही वेश्या व्यवसाय कसं काय करू शकतो? वेश्या व्यवसाय आपण प्रूव्ह करणं आवड होतं त्याच्यामध्ये. अहो तुम्ही साहेब मग तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून आज सगळ्या माझं गुन्हेगार चर्चा झाली की आपण आज एक पिटाची केस मी परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे. बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या. काय चाललं गावात? या आणि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा. याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे. त्या पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा. आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे नाही मला. जर अटक नाही झाली तिथून जात नाही. कोणी उत्तर केले आणि कोणी सांगितलं तुम्हाला?
ऐकायचं की तुम्हाला महिला काय सांगतात ते नाही बरोबर सर, असं ते मी मान्य करतो, पण ते मी करतो कारवाई त्याच्यावर. हे असं नाही चालणार नाही साहेब. अहो छोट्या छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब. आयुष्यात कोणाच्या भांगडीतनं पडणारे लोक रडायची वेळ आली त्या माणसाला. मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला, त्या दिवशीची घटना आहे वाटतं ती. बँगलोरला होतं जम्मू काश्मीरला. हा ते म्हणतो की मला 5 लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील, तो कॉन्स्टेबल. एवढी मस्ती पोलिसांची, 5-5 लाख. अरे ह्या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले. 3 लाख रुपये काय सांगितलं, 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा. हे तर म्हणजे आयटच झाली आता एकदम. अरे कुठे येतो अशा पाटील, कोणी पैसे द्यायचे बघा ना. मी डीजी मॅडमांची भेट घेतली. जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय. 4-5 पोलिसांची नाव आहे. आता ठीक आहे, ते लोक हा पण येत नव्हता. हा याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील, मी पैसे देऊन मोकळा होतो. काय संबंध साहेब त्याचा? आता मला सांगा, तुमचे 100 कर्मचारी किंवा माझ्याकडे 50 कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 1000 कर्मचारी आहेत, तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत. एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुणी वाईट प्रकार केला असता आपण इथल्या एखाद्या नाव आमचं खराब होणार नाही, त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा, म्हणजे माझ्याकडे 50 कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं, माझा काय दोष त्याचा? तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे. अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे, आम्ही लहानपणापासून ओळखतो त्या पोराला. यार गुले साहेब पुढे बोला इकडे त्याला. फिर्याद देतो तिकडे चालू करा ते फिर्याद. अरे कुठे अजय पाटील फालतू होतं म्हणते चालू करा ते फिर्याद. फिर्याद कोण घेतं तुमची? याची मी घेतो. बस बस मी पण घेतो. बाकीचे बाहेर कामाला, बाकीचे काम काय घटना घडली तिला संदर्भ द्या. तो माझ्याकडे कर्मचारी होता मग फिर्याद एकदम व्यवस्थित घ्या. साधी खुर्ची घेऊन साधी खुर्ची साधी दिला. तू बघणार तुझे ते पण तुझे पण स्टेटमेंट आहे. पैसे सांग ना मग तुझं नाव सांग. हॅलो हा आलो सर आलो सर. 3 लाख रुपये माझे इतकं दम भरला त्याला. मी सांगत होतो काल काही तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू का तुला या धमकावून? म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा, आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना. पैसे मागायचं कारण काय? तर तो कर्मचारी जी फिर्याद दाखल झाली 2 दिवसापूर्वी तुझ्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोपी करू तपास. अरे हो, पण हे ते दोघं पोलिस सोबत होते ना. हा बस मग दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं. ते पैसे एकाने घेतले, हे दोघा पैसे घेताना हे दोघांना यांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना. काही समजून मी काल जागेवर ना हजर झालो, मला जळगाव पाठवलं. हे त्या घटनेच्या ठिकाणी होते ना. तुला दम कोणी दिला? लिहिणारे कोण? 2 नंदी होते का? आणि हे पण तिथं होते तपासाच्या वेळेस.
फुली या साईडला बसले जे घटना हे साईडला बसले होते त्या 2 जणांनी दारू दिला हे त्या तिथं कागदपत्रांना त्यांचे बाहेर पण होते ते कसं अरे हा नाही दादा दमनक देऊ त्याला दादा पैसे घ्यायच्या ठिकाणी तुम्ही होते तिथं मी घेतले का दादा म्हणजे तुम्ही सोबत होते तेच सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते वास आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही दादा मी तुम्हाला विनंती तुला सांगतो जे विनंती तू पैसे घ्यायच्या वेळेस होता की नाही त्याला विचारून घ्या दादा मी होतो 10 पैसे घेतले मी फक्त अरे बाबा हे तुला मी सांगतो घटना कशी घडली सर हे याला माहित नाही आपको बिना सांगते 1,20,000 तुमचा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे का ते काय आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते 2 जण ते बाजूला होते ते लिहित होते हे लिहित होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही खोटी फिर्याद एक शब्द नाही खोटा त्याच्यात टाकतो त्याच्यात ते होतेच तिथे घटनेच्या ठिकाणी दादा मी फक्त पैसे तू घेतले असं तुम्ही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही दादा माझ्या काही रोल नाही नव्हता ते बघू ना आपण आता 1,20,000 मध्ये मी फक्त काय चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे विनाकारण याला मध्ये याला सोडू नका म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आणला नाही इथून मला सगळे अटकेत लागतील आज तर दादा माझे नुकसान होऊन जाईल ना मी तुझ्याकडून 1 रुपये त्याचं नुकसान झालं पैसे मागून आलेले लोकांकडून ज्याने घेतले असेल तर पण माझे नुकसान होऊन जाईल ना दादा पैसे घेताना तू बाजूला होता तिथं दादा मी पैसे घेतले मी म्हणजे मागितले कॉल लोकेशन डिटेल्स असतील तर येतील दादा मी जर घेतला असतील ना मी 100% तुझी तो खोटी त्याला फिर्याद 1 देत रुपया नाही सुद्धा बोललो नाही दादा फिर्याद देतोय तो शिल्लक घरामधले शांत ठेवा आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये त्याचे 64 करून घ्या त्यांनी तुम्हाला पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे असे स्वीकारले होते आणि नेहमी जाणून दिले ज्या गरजेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत ते यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात नाही होणार आता हे सगळं 20 वर्ष तुमच्या एसपी सांगणार होते का 1,20,000 मिळाले एसपीला सांगितलं काय पण कुठे आहेत तुम्ही पण शर्ती घ्यायला आलो होतो आपण जातो की आमचं इकडे आणायला वेळ होतो म्हणून थांबलोय म्हणतात मी निघतोय म्हणतात पोलिसला मग आपल्याला फोन केला तोपर्यंत आली माझ्याकडे घेतली एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई 70-75 वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली 3 लाख रुपयाची मागणी केली आणि 3 लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले 50,000 रुपये दिल्यानंतर म्हटले की 10 वाजेच्या आत जर 3 लाख रुपये तडजोडी यांनी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घडला 1,20,000 रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या
मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली. नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे. मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो. 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं. फिर्यादही दिली. ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो, जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील, तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही. चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो, सर्वसामान्य लोकांना, वेठीसधाऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही. जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल. त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे. आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते, ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले. स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत. आता त्याचाही पंचनामा होतोय. मी आपल्या माध्यमातून या चाळीसगावकरांना सगळ्यांना विनंती करेल, प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल, चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल, तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल, तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील. आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे. असे प्रकार यापुढे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे, ऍडिशनल एसपी मॅडमांनी सांगितलं, 15 दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू. सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ. मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल. परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की 1,20,000 रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय. यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का, हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं.